केलंय फलंदाजांना. नारिवलीच्या हरी पाटील साहेबांचं इथे आगमन झालंय. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या श्रद्धांजली चषकामध्ये. हो, गुड बॉलिंग, चांगला चेंडू. क्षेत्ररक्षक यष्टीच्या मागे जोपर्यंत चेंडू कव्हर करतील थोडासा वेळ घेतलाय आणि तोपर्यंत एकदा फलंदाजाने पूर्ण केली ती स्ट्रायकिंग फलंदाज महेशने आणि धावसंख्या धावफलकावर पुढे सरकली. अंकी झाले एकूण धावफलकावर 2 धावा. राम पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत या व्यासपीठावर. नारिवलीचे कैलास पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. बघायचंय राजूकडून अपेक्षा भरपूर आहे संघाला, कारण फलंदाज जयवंत जोशी या खेळाडूकडून भरपूर अपेक्षा असतात. या खेळाडूने मात्र खूप चांगली सुरुवात गिरिजामाता क्रिकेट संघ जुळणबुली या संघाला निश्चितच नेहमीच करून दिली आहे. पण त्याच्याकडून तुम्ही पाहतात तर थोडीशी मात्र डळमळी सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे धावसंख्या थोडीशी थांबवली धावफलकावरती. फक्त 2 धावा धावफलकावर. षटकातला येस. तर सन्मान मंचावरती केला जाईल. बरेचसे पाहुणे मंडळी आले. मी परेश ठक्कर या आपल्या शुभासे वडवली गावचे माजी सरपंच जितेंद्र उत्तम पाटील यांचा आपण सन्मान करावा. या स्पर्धेचे आयोजक आणि ज्यांच्या निमित्ताने ही स्पर्धा भरवली गेली ते विश्वनाथ शेठ मस्कर यांच्या शुभ हस्ते सन्माननीय जितेंद्र उत्तम पाटील यांचा मंचावरती शुभ सन्मान केला जातोय. आता व्यासपीठावर आमच्या पाहुण्याचा सन्मानित होत असताना आज थोडासा एक किंचितसाही वेळ नसेल विश्वनाथ शेट्टी मस्कर यांना, कारण त्यांचे वाढदिवस सुद्धा मात्र खूप मोठ्या प्रमाणावर खूप मोठ्या मान्यवरांच्या माध्यमातून इथे मात्र साजरे केले जातील. आणि त्या सर्व मान्यवरांचा सन्मान म्हणजे मी पाहू शकता की आजच्या दिवसामध्ये सगळ्यात बिझी शेड्यूल कोणाचं असेल म्हणजे निश्चितच म्हणेल की विश्वनाथ शेट्टी मस्कर यांचं. पाहतात व्यासपीठावर सन्मान इथे होत असताना जितेंद्र पाटील यांचा सुगंधी फुलाचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची अप्रतिम आठवण मोमेंटमधून तिथे सन्मानित होत असताना पांडुरंग दादा संतेचं सुद्धा आगमन व्यासपीठावर झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत दादा, कारण नेहमीच क्रिकेटची दर्दी राहिली आहेत, क्रिकेटचे प्रेमी राहिले आहेत आणि क्रिकेटचं प्रमोशन क्रिकेट मग कुठल्याही स्तरावर असू दे, कुठलंही क्रिकेट असू दे, 40+ असू दे, रेग्युलर क्रिकेट असू दे, निश्चित त्यांचं खूप मोठं दांडगं समर्थन आपल्याला पाहायला मिळतं. आणि किंग्स ट्रॉफी जी स्पर्धा आपण पाहतो उसरगर मैदानामध्ये त्यांचे प्रमुख आयोजक म्हणून तुम्ही पाहतात पांडुरंग दादा संते तुम्हाला व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. तर ग्रामपंचायत सदस्य देविदासजी पाटील यांचा सुद्धा सन्मान या मंचावरती केला जातोय. मी त्यांना विनंती करेन की आपण यापुढे आणि आपल्या मनाचा स्वीकार करा. प्रसाद सर. धावसंख्या 8 धावा धावफलकावर. सुरुवात पहिल्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर खूप चांगली आणि षटकाराने खातं उघडले ते राजू पाटीलने. न्यू बॉलर लक्षात ठेवा, बेलवली संघ 25 मिनिटं तुमच्याकडे आहेत आणि 25 मिनिटात तुम्हाला 5 षटकं ॲट एनी कॉस्ट पूर्ण करायचीच आहेत. द्वारकानाथ चोरगे, शनिदास पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत मंचावरती. त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जातो. काय फटका, चेंडू मात्र खूप सुंदर होता. फिंगर रोल केले होते. काय रिलीज ऑफ द डिलिव्हरी खूप सुंदर आहे. आणि म्हणूनच ठाणे वर्सेस रायगड जो सामना होणार आहे 40+चा त्या संघामध्ये या खेळाडूची निवड झाली आहे. द्वारकानाथ चोरगे बेलवली संघाचे. रिलीज ऑफ डिलिव्हरी किती क्विक आहे बघा द्वारकानाथची. टॉस केलेला चेंडू ऑन साईडला प्लेस करण्याचा प्रयत्न. चेंडू ऑन साईडला शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअरला ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट करतोय फलंदाज महेश आणि स्ट्राईक रोटेट करतो तो तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज राजू पाटीलकडे. धावसंख्या धावफलकावर 9 धावा अजूनही सिंगल डिजिट मध्ये. त्याचबरोबर संतोष म्हात्रे यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. त्यांचं सुद्धा या स्पर्धेसाठी खूप मोलाचं योगदान असं खेळपट्टी बनवणे या इतर काही गोष्टी असतील ती त्यांच्यावरती सुद्धा या स्पर्धेची खूप मोठी जबाबदारी दिली आहे. त्यांचा सुद्धा सन्मान होत असताना मंचावरती. थँक्यू. 9 ऑन द बोर्ड. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. खूप चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. नॅचरल स्विंग आहे, नॅचरल ग्रीप तुम्हाला पाहायला मिळते गोलंदाजीच्या माध्यमातून. द्वारकानाथ चोरगे ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू. खूप चांगली गोलंदाजी, लेथ गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज द्वारकानाथ कडून. शॉर्ट ऑफ गुड लेंथ आणि प्रत्येक चेंडूवर डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करतात पॉवर प्लेमध्ये. ब्युटिफुल बॉलिंग फ्रॉम द्वारकानाथ. पंचांच्या भूमिकेत सुद्धा त्यांना तुम्ही बघता रायगडमध्ये मागच्या वर्षीपासून. टॉस केलेला चेंडू ऑन साईडला प्लेस केलाय. थोडासा जमीनलगत फटका स्क्वेअर क्षेत्राच्या काय डीप मध्ये चेंडू कव्हर करतील तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण केले तर राजू पाटीलने. आणि 2 धावाच्या मध्ये धावसंख्या दुहेरी अंकात जाऊन विसावली. धावफलकावर अंकित झाले एकूण 11 धावा धावफलकावर. हे षटक थोडंसं सावधपणे खेळून काढत असताना
आज वेगळ्याच ड्रेस कोडमध्ये पाहायला मिळतात. एसटीचीचं अपील, पण पंचांवर त्याचा परिणाम नाही बघायचा आहे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय रेफर केलाय. फॉर्च्युन इव्हेंटच्या कंट्रोल रूममध्ये मात्र हा निर्णय दिला गेलाय आणि तिथून मात्र हा निर्णय काय तो बघायचा आहे की फलंदाज पॉपिंग क्रिजच्या आतमध्ये आहे की नाही, मात्र ह्या गोष्टी तपासल्या जातील. आणि फॉर्च्युन इव्हेंट्सकडे जबाबदारी वाढली आता मात्र कृष्णा म्हात्रेकडे. त्यांची टेक्निकल टीम येते मात्र बघते, स्वतः तिथे कृष्णा म्हात्रे उपस्थित आहे आणि स्वतः तो चेक करतोय की फलंदाज पॉपिंग क्रिजच्या बाहेर होता की आतमध्ये होता ज्यावेळी यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या एसटीच्या मागून. 11 धावा धाव फलकावर आतापर्यंत अंकित झाले आहेत. चांगलं षटक म्हणावं लागेल. द्वारकानाथ चोरगे अप्रतिम कामगिरी. रायगड संघ अशा प्रकारे असेल. रवींद्र भोईर कोलवाडीचे स्वतः कॅप्टन आहेत. त्यानंतर ओवळेचे संतोष म्हात्रे, किरणेचे संदीप माळी, पडगेचे सुभाष ठाकूर, पडगेचे अजून एक खेळाडू प्रीतम पाटील, कर्जतचे बाळा धानवे, कामोठ्याचे सुलक्षण भोईर डावखरे गोलंदाज, त्यानंतर नावडेचे नितीन कोळी लेजंड क्रिकेटर, बेलवलीचे द्वारकानाथ चोरगे ज्यांचा मी उल्लेख केला जे गोलंदाजी करतात त्यांच्या आतमध्ये कामोठ्याचे संजय म्हात्रे, वाबंजेचे प्रवीण पाटील आणि नांदगावचे दत्ता भगत. वाबंजे संघ या स्पर्धेमध्ये खेळलाय, पण जो परफॉर्मन्स मला ओपनिंग बॅट्समन मनोज म्हात्रेकडून बघायला मिळाला अत्यंत वाखाणण्याजोगा. आपल्या संघाचा विजय तो संपादन करू शकला नाही, पण काय बॅटिंग केली मानपाडा संघाच्या विरुद्ध. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. बघायचं आहे काय निर्णय येणार, कारण डिसिजन खूप क्लोज आहे आणि पारदर्शकता ही ओळख या स्पर्धेची. श्री गावदेवी क्रिकेट संघ नारिवली विश्वनाथ शेठ मस्कर यांच्या वाढदिवसाचं औचित्य आणि त्याचबरोबर स्वर्गीय गणपत रामा भोईर यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली चषक 2021 क्रिकेट स्पर्धा. खूप चांगलं संगीत आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय डीजे हंसच्या माध्यमातून. आमचे ऑपरेटर गणेश आणि त्याचबरोबर चंद्रकांत फुटाणे ते सज्ज आहेत. थोडासा बेस मिळेल तर खूप चांगली मजा येईल अजून. फॉर्च्युन इव्हेंटच्या माध्यमातून स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सुरू आहे आणि आमच्यासोबत मी पाहतात आज मात्र फौज फाटा आमच्या समालोचकांचा मैदानाच्या आमच्या व्यासपीठावर तुम्हाला पाहायला मिळतोय. त्यामध्ये संदीप पाटील यांचा उल्लेख करतो, बाबूशाचा उल्लेख करतो, त्यानंतर भरपूर काही दिग्गज समालोचक या स्पर्धेमध्ये काम करतायत. तर पंचांचा सिग्नल येतो नॉट आउट. फलंदाज नाबाद. शेवटचा चेंडू निर्धाव पाहायला मिळाला, मागचा चेंडू आणि अजूनही चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या अंकित आहे एकूण 11 धावा. ओ व्हॉट अ शॉट, स्टँड अँड डिस्पॅच. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर धमाका होतोय. षटकार. मेरे यार, तेरे फ्रेंड्स, तेरी गर्लफ्रेंड, तेरी एक्स, तेरी गर्लफ्रेंड का एक्स, हेलो. क्यों हो गए सारे जंगली, क्यों हो गए सारे. धन्यवाद. तर पहा आज आपण पाहतोय ज्या व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस आहे, खऱ्या अर्थाने दोस्त गरीबों का कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण आपण नेहमीच पाहत असतो. बरेच मोठमोठे कार्य या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून होत असतात. ते सर्वांचे लाडके आपले विश्वनाथ शेठ मस्कर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त इथे उपस्थित असलेले किंग्स ट्रॉफीचे यशस्वी आयोजकांनी कल्याण डोंबिवली विभागातील एक नामवंत व्यक्तिमत्व सन्माननीय पांडुरंग दादा संते इथे उपस्थित झालेले आहेत आणि दादांनी विश्वनाथ शेठ मस्कर साहेबांना खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. स्वतः जातीने इथे उपस्थित राहिलेले आहेत आणि दादांचं एवढं मोठं मन आहे की हा आयोजन पाहून दादा एवढे भारावून गेलेत की खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी पांडुरंग दादा संते यांच्या माध्यमातून विश्वनाथ शेठ मस्कर यांच्यावरती असलेलं प्रेम आणि श्रद्धांजली चषकासाठी पांडुरंग दादा संते यांच्या माध्यमातून तब्बल 50,000 रुपयाचा डोनेशन इथे पुरस्कृत केलेला आहे. जरा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो सन्माननीय पांडुरंग दादा संते साहेबांसाठी. धन्यवाद दादा, आपण आलात आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. कारण ही 5 दिवसाची स्पर्धा आहे आणि 5 दिवसाच्या स्पर्धेमध्ये बरेच इथे मान्यवर येऊन गेलेत. बऱ्याच मान्यवरांनी विश्वनाथ शेठ मस्कर साहेबांना शुभेच्छा दिल्या. उद्याचा शेवटचा दिवस आहे आणि या व्यासपीठावरती थोड्याच वेळामध्ये सन्माननीय राजेंद्रजी लोढा साहेबांचं इथे आगमन होणार आहे. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेडी बॉक्स प्रसाद परब सर. थँक्यू सो मच संदीप. सदान चोरगे खूप चांगला चेंडू ऑन साइडला प्लेसमेंट खूप चांगलं आहे. ग्राउंड स्ट्रोक पाहायला मिळतं. थोडासा जमलेगत फटका शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्राच्या काय बॅकअप देत असताना 2 धावेचा प्रयत्न इथे पूर्ण होत असताना गुड रनिंग.
थोड्या थोड्या चुका इथे मात्र होत आहे, पण राजूचं कौतुक करेन. जबरदस्त बॅटिंग, 2 षटकार आतापर्यंत ठोकलेत आणि काय शॉट दाखवला होता मागच्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवर द्वारकानाथच्या विरुद्ध. अप्रतिम टायमिंग दाखवताना धावसंख्या वेगाने पुढे सरकवली धावफलकावर. 19 धावसंख्या अंकित झाली धावफलकावर आतापर्यंत तिसऱ्या षटकामध्ये. षटक क्रमांक 3 सदांचं वैयक्तिक दुसरं षटक स्लॉक करण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाही. एसटीच्या मागे चेंडू निघून जातोय. शॉट फाईन लेग शॉट बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये चेंडू निघून जातो. तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट होत असताना धावसंख्या पुढे सरकली ती 20 धावा धावफलकावर आणि एक फलंदाज गमावला आतापर्यंत गिरिजामाता जुळणबुली या संघाने. स्ट्रायकिंगला राजू पाटील, 2 षटकार आतापर्यंत, त्यापैकी 3 चेंडू निर्धाव आहेत. 5 चेंडू मध्ये आतापर्यंत अंकित केलं तर एकूण एक डबल आहे, त्यामुळे 2 षटकार आणि 1 डबल, एकूण वैयक्तिक 14 धावा धावफलकावर अंकित केल्यात आतापर्यंत 5 चेंडू मध्ये राजू पाटीलने. सदानंद चोरगे पुढचा चेंडू घेऊन पुन्हा ऑन साईडला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये, थोडासा खाली राहतो चेंडू. डॉट बॉल. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना इथे मात्र प्रयत्न सुरू आहे तो गिरिजामाता जुळणबुली या संघाचा की धावसंख्येला वेग वाढवावा, वेगाने फटकेबाजी व्हावी, कारण त्यांचे 9 विकेट्स अजूनही शाबूत आहेत. ओ गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. जास्त मोठा रनअप नाहीये, पण अचूकता किती जबरदस्त आहे बघा. या षटकामध्ये तो दुसऱ्या स्पेलमध्ये तो का आला गोलंदाजीमध्ये हे दाखवत असताना सदानंद चोरगे खूप चांगली गोलंदाजी करतायत. धावसंख्येला पूर्णपणे अंकुश लावलाय, लगाम लावलाय आणि पूर्णपणे जखडून ठेवले फलंदाजाला स्ट्रायकिंग एंडला, खास करून राजू पाटीलला. धावसंख्या 20 धावा धावफलकावर. चेंडू हवेमध्ये, वॉट अ शॉट. कभी बाजी इस तरफ तो कभी बाजी उस तरफ आणि चेंडू लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर, धमाका षटकार. जियो हजारों साल साल के दिन हो 50,000 तुम जियो हजारों साल साल के दिन हो 50,000. खूप खूप धन्यवाद आमचे ऑपरेटर गणेश, थँक्यू सो मच. धावसंख्या उंच उडी केली जाऊन विसावते ती 26 धावा धावफलकावर. सुपर बॅटिंग. राजूच्या बॅटमधून तिसरा षटकार पाहायला मिळतोय. एकाकी झुंज देतोय, एक पात्री अभिनय करतोय, एक तर्फी किल्ला तो लढवतोय आणि काय फाईट देतोय, काय झुंज देतोय, काय संघर्ष करतोय आपल्या संघासाठी राजू. ओ अजून एक षटका, अजून एक फटका. चेंडू उंच गेला आणि लांब सुद्धा गेलाय. टॉवरिंग शॉट, षटकार. बोले की मस्ती में नाचेंगे सारे, बोले हरेंगे जो कष्ट तुम्हारे, बोले के नाम पे चलती है दुनिया, पार लगेगा बोले के सहारे, बोले के नाम के लगा ले तू भी दम, फिर भूल जाएगा तू सारे जिंदगी के गम, तुझे देंगे बोले दर्श. हॅलो. तर याच दरम्यान विश्वनाथ शेठ मस्कर साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी रायगडमधील नामांकित पंच, रायगड समालोचक असोसिएशनचे पंच प्रमुख सुनील पाटील सर, रवींद्र पाटील रोंजन, त्याच दरम्यान अनिल टेंबे, या तिन्ही पंचांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. मी सन्माननीय मोहनदादा पाटील यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते सन्माननीय एक आदर्श पंच म्हणून ज्यांची ओळख आहे सुनील दादा पाटील यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. तसेच सन्माननीय हरचंद्र भोईर नारिवली यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. तर सुनील दादा पाटील यांचा सन्मान होतोय. त्याच दरम्यान मी पंच रवींद्र दादा पाटील रोहंजन यांना विनंती करतोय की आपण आपला देखील इथे सन्मान केला जाईल. सन्माननीय सुरेश भोईर यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान करायचा आहे. त्याच दरम्यान अनिल टेंबे, मी विनंती करतोय आमचे हरिमामा पाटील यांना की या आपण आपल्या शुभास्ते पंच अनिल टेंबे यांचा सन्मान करायचा आहे. तर अनिल टेंबे यांचा सन्मान होतोय.
तसेच विश्वनाथ शेट यांना शुभेच्छा देण्यासाठी आमचे सूरज आणि साबरे हे देखील इथे आलेले आहेत. त्यांचं देखील त्यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा. 32 32 धावा. गो टू कॉमेडी बॉक्स. येस प्रसाद सर. थँक्यू संदीप. 32 धावा धाव फलकावर. गोलंदाज परशुराम येत आहेत. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू सरळ रेषेत निघून जाते. पंच सिग्नल करतात व्हाईट बॉल आणि धावसंख्येत भर. धावसंख्येत धाव फलकावर 33 धावा. आता मात्र 11ची सरासरी पाहायला मिळते प्रति षटका मागे. याचं पूर्णपणे कौतुक व्हायला म्हणजे ते म्हणजेच फलंदाज राजू पाटील. 9 चेंडू तब्बल 26 धावेंचं योगदान 4 षटकांच्या मैदाने आपल्या संघासाठी दिले. गिरिजामाता क्रिकेट संघ जुळमुली संघासाठी. उंच गेला चेंडू. मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक जज करतायत स्वतः गोलंदाज. चेंडूच्या खाली थोडेसे फिरतायत तिथे. प्रयत्न चांगला होता. प्रयत्नाने यश मिळत नाहीये. चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता पण चेंडूच्या खाली काय होतंय भोवरा फिरत होता जणू काही. एवढ्या वेगाने ते मात्र चेंडूच्या खाली येण्याचा ते प्रयत्न करत होते. घराघरा स्वतःच्या जागेवर ते फिरत होते पण चेंडूवर कंट्रोल करू शकले किंवा चेंडूच्या खाली बरोबर येऊ शकले नाही आणि त्यामुळे झेल सुटतोय आणि 2 धावा मिळतात. फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आघाडीचा फलंदाज महेशला. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल ती 35 धावा. चांगली गोलंदाजी. चांगलं षटक. या षटकामध्ये धावसंख्येला अंकुश लावण्याचा प्रयत्न संघनायकाचा आहे. त्यामुळे परशुरामच्या हातात चेंडू दिलाय. रायगडचे पंच पॅनल आपण आज व्यासपीठावर बघितलं. त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा देण्यात आल्या आमच्या विश्वनाथ शेठ मस्कर यांना आणि ते पॅनल आमच्यापासून रजा घेत असताना मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. रवी पाटील, रोहिंजनचे अनिल टेंबे आणि त्याचबरोबर सुनील पाटील सर्वांचा मनपूर्वक आभार. तर विकेट मिळाली ती गोलंदाज परशुरामला आणि फलंदाज बाद होता आघाडीचा महेश. हो गए सारे जंगली इकट्ठे हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे नाच पिजामा पकड़ के पट्टे हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे. क्या बात आहे. आज फक्त वाढदिवसाची गाणी ऐकायला मिळतील आपल्याला चंद्रकांत फुटाणे यांच्या माध्यमातून. आज सोनेरी पहाट झाली. पाखराने सुद्धा किलकिलाट केला. ढगांनी सुरांची तार छेडली. मेघांनी तर नादच केला. विश्वनाथ दादा तुमच्या वाढदिवसासाठीच शुभेच्छा देऊन देवानी मोत्यांचा पाऊस केला. वाढदिवसाच्या मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्या सर्व समालोचकांच्या वतीने, आमच्या गुणसंख्यकाच्या वतीने, आमच्या पंचांच्या वतीने, आमच्या डीजे ऑपरेटर चंद्रकांत फुटाणे यांच्या वतीने दादांना वाढदिवसाच्या खूप खूप आणि हार्दिक हार्दिक शुभेच्छा. न्यू बॅट्समन ॲट नंबर 4 जयेश जोशी ऑन द ग्राउंड. संघाला गरज आहे मोठ्या फटक्यांची. राजू एका बाजूने पूर्णपणे चार्जअप झालाय. एका बाजूने तो किल्ला जबरदस्त लढवतोय. एका बाजूने मात्र आपल्या संघासाठी तो संघर्ष करतोय, स्ट्रगल करतोय. 4 षटकार त्याने ठोकलेत. कुठल्याही गोलंदाजाला मात्र इथे संधी दिली त्याच्या समोर टिकण्याची आणि अशी बॅटिंग केली आहे. 4 षटकाच्या मध्ये तो वैयक्तिक 26 धावांचं योगदान आतापर्यंत दिले. त्यामध्ये एकच डबल आहे आणि डॉट जर चेंडू जर बघितले आतापर्यंत 3 ते 4 चेंडू डॉट आहेत आतापर्यंत आणि 9 चेंडूत कृष्णा मला सांगतोय तब्बल 26 धावा अंकित केलेत आपल्या संघासाठी. गुड बॅटिंग. स्कोर मूव्स ऑन 35. लॉस ऑफ 2 विकेट. परशुराम पुढचा चेंडू. ओव्हरपिच डिलिव्हरी बॅक टू द बॉलर. चांगला फटका. सेफ शॉट आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन स्क्रीनच्या समोर चेंडू कव्हर करतो तोपर्यंत राजूमध्ये काय फिटनेस आहे. 2 धावा किती वेगाने पूर्ण केल्यात बघा. या सीझनमध्ये जेव्हा जेव्हा 40+ क्रिकेट टुर्नामेंटसाठी मी बाबूच्या समालोचन केले तेव्हा आवर्जून उल्लेख केला की पूर्वीचं क्रिकेट म्हणजे 5 ते 6 वर्षापूर्वी आपण जर गेलो तर पूर्वीचं क्रिकेट आणि आताचं क्रिकेट जमीन आसमानचा फरक आहे. खास करून 40+ क्रिकेट. रेग्युलर क्रिकेट आपण रोजच बघतोय पण या 5 ते 6 वर्षामध्ये आमूलाग्र बदल पाहायला मिळालाय या 40+ क्रिकेटमधून, या खेळाडूंमधून. ओ द विकेट. थांबून खेळायचा प्रयत्न होता. बॅकफुटला थोडासा गेला होता फलंदाज जयेश आणि तोपर्यंत एक धाव अंतर कंप्लीट होते मैदानावर. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. अंकित धावफलकावर तुम्ही पाहतात म्हणजे आतमध्ये 38 धावा. या षटकांतर आपण त्याचा उल्लेख करूया, चर्चा करूया त्या 40+च्या क्रिकेटबद्दल. धावसंख्या धावफलकावर 38 धावा. निर्णायक चेंडू या षटकाला धावसंख्येला अंकुश लावलाय डेफिनेटली या षटकामध्ये. गोलंदाज परशुराम 1 विकेट सुद्धा मिळवली आपल्या संघासाठी स्टंपिंगच्या स्वरूपात. लिडिंग आहे चेंडू हवेमध्ये. शॉर्ट फाईन लेगला. इथे मात्र काय होत आहे क्षत्रियत लागली खेळाडूंमध्ये पण चेंडू सोबत शर्यत इथे जिंकणार. त्याच्या अगोदर चेंडू अडवलाय आणि तोपर्यंत 3 धावा. स्ट्राईक रोटेट केले राजू पाटीलने. गुड रनिंग. तब्बल 3 धावा अंकित केले त्या चेंडूवर. 4 षटकांचा खेळ जवळजवळ इथे समाप्त झालाय
आणि 4 षटकाखेर धावसंख्या 41.2 सरासरी. यानंतर होणारा सामना वसार विरुद्ध आडिवली. दोन्ही संघांनी रिपोर्ट करायचं लवकरात लवकर. ड्रेस आपला जो टी शर्ट आहे टी शर्ट जर पिकअप केलं नसेल आयोजकांकडून ते सुद्धा आपण लवकरात लवकर पिकअप करायचं आहे. वसार विरुद्ध आडिवली दोन्ही संघाचे संघनायक. ही सूचना तुमच्यासाठी आपण लवकरात लवकर या इनिंग ब्रेकमध्ये म्हणजे या षटकांना आपण रेडी राहायचं आहे टॉस करण्यासाठी. तोही टॉकिंग अबाउट द 40+ क्रिकेट बाबूशा. तेव्हाचं क्रिकेट खूप वेगळं होतं. 5 ते 6 वर्षापूर्वीचं क्रिकेट जेव्हा आपण फक्त खेळाडू रविवारचा दिवस का शनिवारचा दिवस फक्त घालवायचा म्हणून खेळायचे. क्रिकेट खेळायचं म्हणून खेळायचं. फक्त त्यामध्ये कुठल्या प्रकारचं डिसिप्लिन नव्हतं काही नव्हतं. फक्त आपल्या गावासाठी एखादी कुठे टुर्नामेंट असेल तर आपण जाऊया बाबा खेळूया. पण तेव्हाचं क्रिकेट आताच्या क्रिकेटमध्ये खूप फरक आहे. जमीन आसमानचा फरक आहे. आताचं क्रिकेट आपल्या स्वतःच्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी खेळलं जातं स्वतःसाठी खेळलं जातं. त्यामुळे त्यावेळेच्या खेळाडूंचा फिटनेस आणि आताच्या फिटनेसमध्ये खूप फरक आहे. आताच्या खेळाडूंमध्ये फिटनेस जर तुम्ही बघितला तर फिटनेस खूप चांगला आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडू स्वतःला फिट ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असतो. आपल्या संघाच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट व्हावं आपल्या संघातले खेळाडू चांगले क्रिकेट खेळावं यासाठी प्रयत्नशील असतात. राजू पाटील डेफिनेटली आम्ही कित्येक वेळा त्यांचा खेळ बघितला. ही इज अ व्हेरी गुड क्युरेटर ऑल्सो. स्वतः खूप चांगले खेळपट्टी विशेषज्ञ आहेत. खूप चांगले खेळपट्टी बनवतात सुद्धा आणि खूप चांगले क्रिकेटर. मला श्रद्धांजली चषक आठवतोय आणि त्या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आम्ही बघितली होती. खेळताना बघितलं नाही पण खेळपट्टी ज्याप्रमाणे त्यांनी बनवली होती एक पाटा विकेट होती आणि एक स्पोर्टी विकेट त्यांनी बनवली होती. याचं कौतुक त्यांचं व्हायलाच पाहिजे. 4 षटकाखेर धावसंख्या 41 41 ऑन द बोर्ड. 41 धाव फलकावर. स्ट्रायकिंग एंडला राजू अँड वॉटर बॅटिंग फ्रॉम राजू. सेन्सेशनल परफॉर्मन्स आतापर्यंत 29 धावा 10 चेंडूमध्ये नॉट आउट. निर्णायक षटक दिलंय. चला सामना सुरू करावा. आतापर्यंत 12.5 मिनिटं किती आपण 4 षटकांसाठी. फास्ट खेळायचंय. शफल झाले तर ऑन साईडला प्लेस केले तसं काय तिथे शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये मिळेल ती फक्त एकच धाव. धावसंख्या 42 धावा धावफलकावर. 42 ऑन अ बोर्ड इन द लास्ट ओव्हर. निर्णायक षटकात गोलंदाज आले ते गोलंदाज नरेश पाटील बेलवली संघाकडून. स्ट्रायकिंग एंडला जयेश जोशी. ऑप्शनच्या बाहेर अपिश खेळत आहेत. चांगला फटका गॅप मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक जज करतायत. तोपर्यंत चेंडू कव्हर केला जाईल तोपर्यंत 2 धावा तर सहज पूर्ण केल्या ते जयेशने आणि धावसंख्येला दिला आकार धावफलकावर. अंकित झाला ते एकूण 44 धावा. निर्णायक षटक मार्गस्थ आहे. प्रयत्न असेल गिरिजामाता क्रिकेट संघ जोडुंबली संघाचा की 50च्या पलीकडे धावसंख्या गेली पाहिजे कारण त्यांचा चांगला अटॅक सुद्धा आहे गोलंदाजीमध्ये. राऊंड विकेट नरेश. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू समोर एक्झिक्यूट केलाय. पॉवर पॅक शॉट आणि चेंडू लॉंग बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. काय फटका जयेशच्या बॅटमधून. 36 बळ जणू काय आणलं त्या फटक्यामध्ये आणि तो फटका सजवला. ओ चेंडू हवेमध्ये उंच गेलाय पण हळूहळू चेंडू का होईना पण वाऱ्याच्या वेगाने तो पलीकडे निघून जातोय. मिड विकेट बाउंड्रीला क्लिअर करतोय. बॅक टू बॅक 2 6 इन अ रो. षटकार. सगळ्याचं अजून एक पारितोषिक निश्चितच आहे षटकारासाठी. तर अजून एक षटकाराचा निश्चित स्पोर्ट्स शूज तुमच्याकडे असणार आहेत. याचं नाव तुमच्यापर्यंत मी पोहोचवू नक्कीच. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू सरळ रेषेत निघून जातोय. डॉट बॉल. पुन्हा तर विनंती करतो मगाची सूचना केली होती वसार विरुद्ध आडिवली दोन्ही संघाचे संघाने लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आपण रिपोर्ट करायचा आहे. वसार विरुद्ध आडिवली पुढचा सामना 40+चा. निर्णायक चेंडू या षटकातला. त्यानंतर एक्झिबिशन मॅच सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी या संघाची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. 2 संघ एकमेकांसमोर. ठाणे 40+ वर्सेस रायगड 40+ आणि पहिल्यांदाच ही संकल्पना राबवली गेली आहे. ऑनसाइडला स्लॉक स्वीप. चांगला फटका पॅरलल स्ट्रोक आणि चेंडू मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. गुड शॉट. जीवलग जीवाचा आमचा विश्वनाथ मस्कर. जीवलग जीवाचा जीवलग जीवाचा आमचा विश्वनाथ मस्कर. जीवलग जीवाचा मोठ्या मनाचा दिलदार दादा नारिवली गावाचा. वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ विश्वनाथ दादा. क्या बात आहे, क्या बात आहे. थँक्यू ज्यांच्या नावांचा उल्लेख केला जातोय. त्याचबरोबर आज विशेष कार्यक्रम प्रसाद सर या ठिकाणी आयोजित केला आहे. विश्वनाथ शेठ मस्कर यांच्या वाढदिवसाचे औपचारिकता साधून
या ठिकाणी 14 गावातील जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना मात्र वया वाटपाचा कार्यक्रम आणि त्याचबरोबर 14 गावातील जे अपंग व्यक्ती आहेत त्यांना मात्र धान्य वाटप या ठिकाणी केलं जाईल. सर, वाढदिवस आहेच आणि खूप रेअरली अशा गोष्टी आपण जगदीश पाहतो आपण की वाढदिवसा औचित्य साधून क्रिकेट स्पर्धा तर भरवली आहे, पण फक्त क्रिकेट स्पर्धा नाही तर याच्यामधून समाजसेवा सुद्धा केली जाते. आणि खूप कमी वेळा असं चित्र पाहायला मिळतं की वाढदिवसाच्या औचित्य साधून किंवा वाढदिवसानिमित्त असे काही उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये निश्चित विश्वनाथ शेट्टी मस्कर यांचा मी उल्लेख करेन. वाढदिवसा औचित्य साधून ही क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते, पण त्याच्यामधनं सुद्धा तुम्हाला समाजसेवा सुद्धा हे सगळ्यात महत्त्वाचा घटक तुम्हाला पाहायला मिळते. 60 धावा धावफलकावर आहेत. 61 धावसंख्येचं लक्ष आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी. ते म्हणजेच बेलोली संघासमोर. मी पुन्हा एकदा त्या संघाची आठवण तुम्हाला करून देतो. ज्या दोन संघांमध्ये एक प्रेक्षणीय सामना, एक मैत्रीपूर्ण लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत आपण ठाणे वर्सेस रायगड ही संकल्पना कित्येक वर्षापासून सुरू आहे. रेग्युलर क्रिकेटच्या माध्यमातून आपण भरपूर खेळाडू, भरपूर संघ किंवा हे दोन संघांपैकी समोर बघतो आणि चांगले चांगले खेळाडू या सामन्यांमध्ये आपला परफॉर्मन्स दाखवत असतात. पण ही पहिल्यांदा संकल्पना अशी आहे की 40+ खेळाडून म्हणजे 40 वर्षावरील जे खेळाडू आहेत त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न इथं केला जातोय आणि दोन संघ तुम्हाला पाहायला मिळतील. तोपर्यंत आपण वळूया जगदीश यांच्याकडे. थँक्यू. तर टॉस केला जाईल. आमचे मधुकर भोईर आहे त्यांच्या शुभासे. एकीकडे संघ असेल तो गावदेवी वसार आणि त्याला फाईट करेल तो रणवीर 11 ओम साई आडिवली. तर या ठिकाणी दोन्ही संघनायक आहेत. आम्ही सूचना समजो. यस, छापा. तर टॉस जिंकला या रणवीर 11 टीम काय डिसाईड कराल? फिल्डिंग कराल. विपक्षी संघ वसार संघ आहे. बऱ्याच वेळा लढती झाल्यात, बऱ्याच वेळा आमने सामने आलात, मात्र या संघाला कमीत कमी किती धावांवरती रोकाल? 50 पर्यंत. 50 पर्यंत. मग असे कोणते गोलंदाज असतील की ज्यांच्यावरती गोलंदाजांची भिस्त असेल? नील भाने, अनिल भाने, शरद भाने. आयोजनाविषयी काय म्हणा? आयोजन एक नंबर आहे आणि नाईट टुर्नामेंट आम्ही पहिल्यांदाच खेळतो. आयोजन एकदम सुंदर आहे. ओके, थँक्यू. ईश्वर दादा, आपण टॉस गमावला, जर टॉस जिंकला असता तर मग काय? फिल्डिंगच घेतली. आत्ता बॅटिंग करायची, जास्तीत जास्त किती धावा करू शकाल? 50-60. काय म्हणाल आयोजनाविषयी? एकंदरीत 40+ साठी एक प्लॅटफॉर्म आहे, कारण पहिली स्पर्धा आहे 40+ ची की जी डे नाईट खेळवली जातोय. कार्यक्रम चांगला आहे. आम्ही पण ही दुसरी वेळ आहे 40+ खेळायची. ओके, थँक्यू. तर टॉस बॉक्समधून न्यूज आले की रणवीर 11 टीमने टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. दोन्ही टीमला आमचे संदीप गोरपेकर काही नियम आहेत ते समजवतील. त्याचबरोबर बेलविली संघाने पहिलं सत्र संपलंय, जेथे बॅटिंग केली जुनी डोनिवली. यस सर. थँक्यू जगदीश. मी त्या सामन्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. ठाणे 40+मध्ये आपण पाहणार आहोत बाळा बोराडे नवापाड्याचे, वाडेकरचे विजय पाटील, निळजेचे विश्वास रसाळ, नारिवलीचे राजू काटे, नागावचे श्रीनाथ पाटील, खिडकाळीचे शक्ती पाटील, खार्डीचे श्याम दातीलकर, काटाईचे राजेश पाटील, संदपचे मधुकर पाटील, बेतवड्याचा संदीप भोईर, दातुलीचा शिरीष पाटील आणि नारिवलीचे अरुण गोरपेकर जे या संघामध्ये कोचच्या भूमिकेत सुद्धा आहेत. त्यानंतर संघ एकंदरीत तुम्ही पाहू शकाल रायगड 40+, त्यामध्ये रवींद्र भोईर कोलवाडी, त्यानंतर संतोष मात्रे ओळे, संदीप माळी खेरणे, सुभाष ठाकूर पडगे, त्यानंतर पडगेचे प्रीतम पाटील, कर्जतचे बाळा धानवे, कामोटेचे सुलक्षण भोईर, नावडेचे नितीन कोळी, बेलवलीचे द्वारकानाथ चौरगे, कामोटेचे संजय मात्रे, वामंजेचे प्रवीण पाटील आणि नांदगावचे दत्ता भगत असा एकूण संघ आहे. आपण एक्झिबिशन मॅच बघणार आहोत आजच्या दिवसामध्ये, पण थोडंसं थांबतो आणि कॉमेंटमध्ये इन्व्हाइट करतोय रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय संदीप पाटील यांचा आवाज तुम्ही ऐकणार आहात राष्ट्रभाषा हिंदीतून. धन्यवाद. थँक्यू. तर बेलवली संघाला पाहतो. बेलवली संघ निश्चितच बॅटिंगसाठी आलाय, परंतु येथे पाहतोय आपण गावदेवी वसा टीमच्या वतीने सुद्धा केक कापून विश्वनाथ शेठ मस्कर यांना शुभेच्छा दिल्या जातात. पूर्ण टीम गावदेवी 40+ वसार संघ या ठिकाणी आल्यात, त्यांचं स्वागत. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये संदीप पाटील सरांकडे. हॅलो, धन्यवाद प्रसाद सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा. आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवली सन्माननीय विश्वनाथ शेठ मस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त आपण पाहतोय श्रद्धांजली चषक 2021 हा पर्व दिवस 4था आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय सामना एका बाजूला बेलवली तर दुसऱ्या बाजूला जुनी डोंबिवली, या दोन संघांमध्ये एक बिग फाईट. 61 धावांचं आव्हान असताना मात्र सलामीच्या दोन फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय. नरेश पाटील आणि
सचिन तांडेल ही आघाडीची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये. बेलवली संघाच्या माध्यमातून 61 धावांचा पल्ला मात्र इथे पार काढण्यासाठी हे दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. आणि याच दरम्यान खऱ्या अर्थाने सर्व क्रिकेट खेळाडूंचा अभिमान, कल्याण डोंबिवलीचा भूषण, एक लेजंड क्रिकेटर सन्माननीय सुखदेव काका म्हात्रे यांचं इथे आगमन होतं या व्यासपीठावरती. हार्दिक हार्दिक स्वागत आहे काका या व्यासपीठावरती. आज आपण पाहतोय विश्वनाथ शेठ मस्कर साहेबांचा वाढदिवस आणि खऱ्या अर्थाने विश्वनाथ शेठ मस्कर साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी काका इथे उपस्थित झालेले आहेत. तर त्यांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय या व्यासपीठावरती. दरम्यान अतिशय अप्रतिम फटका पाहायला मिळाला की चेंडू येतोय सीमापार. 4 धावा आणि या 4 धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 5 वरती. थँक्यू. तर याच दरम्यान डोंगराच्या पाड्याचे शांताराम मामा यांचं सुद्धा आगमन झालं व्यासपीठावरती. सरचे स्वागत सर. 5 धावा धावपालकावरती 61 धावांचा पाठलाग करत असताना मात्र टीम बेलवली 40+ संघ इथे खेळताना आपल्याला दिसत आहेत. दरम्यान हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता, खोदून काढण्याचा प्रयत्न मात्र 1 धाव इथे सहजरित्या पूर्ण केली जाते. अतिशय अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि 1 धावेने मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 6 वरती. बिनबाद 6, 5 चेंडूमध्ये फक्त 6 धावा इथे खर्च केल्यात. गोलंदाज महेश पाटील यांना अप्रतिम गोलंदाजी, भेदक मारा कसा असावा याचं उदाहरण दाखवतोय महेश पाटील. कारण जुनी डोंबिवली संघाच्या माध्यमातून हा पहिला सलामीचा गोलंदाज आपण पाहतोय. मारण्याचा प्रयत्न होता, अक्रॉस द लाईन होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार. 4 धावा आणि या 4 धावेने मात्र धाव फलकावरती धावा आहेत त्या 10 धावा. पहिला षटक इथे संपलाय या स्टीचे. साल भर में सबसे प्यारा होता है एक दिन, 100 दुआएं दे रहा दिल तुमको आज के दिन. I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. I wish you happy happy birthday. क्या बात है, नाइस सॉन्ग to you. चंदू जी, काफी बढ़िया, क्योंकि ये जलवा है आपका. गणेश काफी अच्छा साथ दे रहे. तो तमाम आए हुए क्रीड़ा रसिकों का यहाँ पर स्वागत करते हैं और चलते मैदान की तरफ हम देख रहे हैं आज दुग्ध शर्करा योग ही हम कहेंगे, क्योंकि आज महाशिवरात्रि है और इस शुभ अवसर पर सम्माननीय विश्वनाथ शेठ मस्कर साहब का जन्मदिन आ चुका है. बहुत बार ऐसा कम देखने को मिलता है अच्छे दिन में यहाँ पर जन्मदिन हो. ये इससे बड़ी बात क्या हो सकती है जो विश्वनाथ शेठ मस्कर साहब का जन्मदिन हम देख रहे हैं. तमाम क्रीड़ा रसिकों द्वारा उनको निश्चित रूप में आज सोशल मीडिया के ऊपर बहुत यहाँ पर ढेर सारी शुभकामनाएं देख चुके हैं. यहाँ पर देखा जाए तो मुकाबला काफी रोमांच भरा है. जिस तरह से एक तरफ हम देख रहे हैं बेलवली तो दूसरी तरफ यहाँ पर जुनी डोंबिवली, तो निश्चित तौर पे 61 का पीछा करते हुए पहले ओवर में रन बनाए हैं. तकरीबन 10 विदाउट लॉस यहाँ पर खेल रही है टीम बेलवली. तो बेलवली की बात करें तो निश्चित तौर पे वारदोली ग्रुप ग्राम पंचायत के विद्यमान सदस्य निश्चित रूप में अभी जिनकी नियुक्ति हो चुकी है, अच्छे मतों से चुन कर आए हैं. दिनेश जी पाटिल कल यहाँ पर आए थे विश्वनाथ शेठ मस्कर साहब को शुभकामनाएं देने के लिए और उन्होंने फिर से एक बार विश्वनाथ शेठ मस्कर साहब को शुभकामनाएं बयान की और बेलवली टीम को. तो निश्चित रूप में संतोष पाटिल भी ये इस मैच का आनंद ले रहे हैं बेलवली की तरफ से और सम्माननीय उप सरपंच सतीश दादा पाटिल वो भी यहाँ पर मैच देख रहे हैं, उनका भी स्वागत. लेकिन यहाँ से बेलवली टीम जीत के लिए 61 का पीछा करते हुए दूसरा ओवर चल रहा है. जुनी डोंबिवली टीम की तरफ से गेंदबाज शिवाजी का इस्तेमाल किया गया है. यस, हमारे स्कोरर जो है यस याच दरम्यान विश्वनाथ शेठ मस्कर यांना शुभेच्छा देण्यासाठी आमचे वडवली गावचे सन्माननीय भगवान शेठ पाटील शाखा प्रमुख यांचं आगमन झालं. त्याचबरोबर बालाराम म्हात्रे और रिची म्हात्रे, ये दो ऐसे खुखार शेर थे कि जब भी कहां पर भी जाए पूरे मैदान को जलवा दिखाने में माहिर थे. लेकिन आज जरूर किस्मत की बात है, क्योंकि होने को कौन टाल सकता है. आज भी वो यादें जब आती है, मन में जब आती है तो निश्चित रूप में मन भर जाता है. क्योंकि आज हम हमारे बीच ऐसा एक हीरा नहीं है जिसे हम निश्चित रूप में तलाश कर रहे हैं. सो किस्मत की बात है, आज भी यहाँ पर
हमारे रिची म्हात्रे के लिए निश्चित रूप में हम भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करते हैं। जहां पर 2 ओवर का महज खेल समाप्त हो चुका है। 2 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या है 23 रन। जरूर यस 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 बेशक बेशक आवेश नेरुलकर, आवेश मस्कर, विश्वनाथ दादा के निश्चित रूप में जिस तरह से देखा जाए तो यादें ऐसी कई आती है, उफान भरी आती है मन में। इस बीच ये गेंद खूबसूरती के साथ लॉन्ग ऑफ के क्षेत्र में खेलने की कोशिश जरूर की थी, अच्छी फील्डिंग मिली, 1 रन जरूर मिला। इस 1 रनों के साथ स्कोर देखा जाए तो टोटल 24 के ऊपर आता हुआ 24। जीत के लिए समीकरण धीरे धीरे बदलता हुआ नजर आ रहा है। 61 का पीछा करना है। फॉर्च्यून इवेंट्स लाइव के माध्यम से इस टूर्नामेंट का टेलीकास्ट हम देख रहे हैं। तमाम दर्शकों की तादाद बढ़ रही है। 4था दिन है इस टूर्नामेंट का। शान और शौकत से इस टूर्नामेंट को हम देख रहे हैं। गेंदबाज तैयार, महेश पाटिल। 1 रन, अच्छी फील्डिंग, लेकिन दूसरे के लिए पलटने की कोशिश, लेकिन यहां पर थ्रो खराब था। बैकअप तो मिला जरूर था, लेकिन जब तक गेंद को कलेक्ट किया जाए तब तक 2 रन निश्चित तौर पे मुकम्मल किए और इन 2 रनों के साथ स्कोर 2 से आ गया था 26 रन। जूनी डोंबिवली बनाम बेलवली के बीच में चलता हुआ संघर्षमय मुकाबला। अच्छा मुकाबला जरूर हो सकता है, फाइट मुकाबला हो सकता है। धन्यवाद हमारे एक अच्छे अंपायर रमेश दादा, इनका यहाँ पर आगमन हो चुका, उनका भी स्वागत है। अच्छी फील्डिंग, शॉर्ट मिड विकेट, लेकिन 1 रन जरूर मिलेगी। अब यहां से देखा जाए तो जिस तरह से रन बटोरे जा रहे, इक्का दुक्का के साथ रनों को पूरे किए जा रहे, बीच बीच में एक छक्का आ रहा है, तो ऐसे में देखा जाए तो आप जो यहां पर जो समीकरण है धीरे धीरे बेलवली टीम को बढ़ता जा रहा है। आप कहीं ना कहीं यदि आपको इस सफर का पीछा करना है तो आप एक्सेलेरेटर के ऊपर ताव देना होगा, तो आपकी गाड़ी आप आगे तेजी के साथ जा सकते हैं, क्योंकि आप जरूरत है स्पीड बढ़ाने की जरूरत है। जहां से जूनी डोंबिवली यही चाह रही है कि इक्का दुक्का जाए, कुछ फर्क नहीं पड़ सकता है। इससे में देखा जाए तो बीच बीच में डॉट गेंदे भी आती है, तो यहां से उनके लिए अच्छा है। आप यहां से बेलवली टीम कोई विकेट खोया नहीं है, लेकिन आप जो साझेदारी बन रही है, साझेदारी तो अच्छी है, लेकिन गेंदे भी उतनी हो रही है। टोटल 28 रन, तीसरा ओवर यहां पर जारी है। 4 गेंदे अब तक हो चुके हैं। वैभव अच्छी स्कोरिंग कर रहे हैं, अच्छे स्कोरर यहां पर हमारे साथ जुड़ चुके हैं। हाथ में टाइम वॉच है कृष्णा, ये खतरे की घंटी है मेरे हिसाब से टीम के लिए, फील्डिंग करने वाली टीम के लिए। ये घंटी कब बजेगी पता नहीं। इस बीच गेंद उठाने की कोशिश, शॉर्ट स्क्वायर लेग, लेकिन खिलाड़ी तैनात है, दूसरे के लिए पलटे हैं। 2 रन जरूर यहां पर मुकम्मल किए बल्लेबाज सचिन ने, और इन 2 रनों के नरेश ने, और 2 रनों के साथ स्कोर 2 से आगे आता हुआ 30 रन। अभी भी 31 रनों का पीछा करना है। 61 का पीछा करते हुए यहां पर 30 रन आए। अब 13 गेंदें बचे, यानी कि इस ओवर की अंतिम गेंद। फुल टॉस थी, लेकिन यहां से फायदा नहीं उठा पाया। 1 रन तो पूरा किया है, दूसरी की क्या कोशिश होगी, बिल्कुल नहीं। अच्छी गेंदबाजी, मैं सही यहां पर इस ओवर की दाद देना चाहूंगा गेंदबाज महेश की, जिन्होंने इस ओवर में रन खर्च किए हैं। 8 रन। ड्रिंक्स ट्रॉली जाऊ द्या श्रीनाथ, ड्रिंक्स ट्रॉली जाऊ द्या मैदानामध्ये। श्रीनाथ पाटिल जाइए। तो 3 ओवर का महज खेल समाप्त हो चुका है। 3 ओवर की समाप्ति के बाद टोटल रन संख्या 31 रन, यानी कि 3 ओवर में आधा फासला तय हो चुका है। अब 2 ओवर में आधा फासला तय करना है। अब 12 गेंदें 30 रनों की दरकरार है, यानी कि 15 के औसत के हिसाब से रन बटोरने हैं। यस डीजे। हम भी अगर बच्चे होते, हम भी अगर बच्चे होते, नाम हमारा होता गबलू बबलू, खाने को मिलते लड्डू और दुनिया कहती हैप्पी बर्थडे टू यू। क्या बात। हम भी अगर बच्चे होते, हम भी अगर बच्चे होते, नाम हमारा होता गबलू बबलू, थैंक खाने यू, को मिलते लड्डू। धन्यवाद डीजे। बबलू तो नहीं, लेकिन आज इनका जन्मदिन है। रायगढ़ का हमारा अभिमान है काका पांडुरंग दादा संते,
रायगढ़ का अभिमान है, क्योंकि रायगढ़ समालोचक एसोसिएशन के हमारे सलाहकार है विश्वनाथ शेठ मस्कर साहब, जिनका जन्मदिन है। और जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं तमाम दर्शकों ने आज बयान किए। और आज देखा जाए तो खास तौर पे रिकॉर्ड के ऊपर रिकॉर्ड बन रहे हैं। क्रिकेट ऐसा ही रिकॉर्ड बनने के लिए पैदा हो रहा है, क्योंकि आज निधि स्पोर्ट उल्वे इनके माध्यम से जो टूर्नामेंट चल रही थी वहां पर किंग ऑफ रायगढ़ यानी कि विश्वास पाटिल जिन्होंने आज एक रिकॉर्ड किया है। रिकॉर्ड तो उनके नाम बहुत है, लेकिन आज निधि स्पोर्ट के टूर्नामेंट में मुंबई बनाम पनवेल का मुकाबला था, उसमें 6 गेंदों के ऊपर 6 छक्के लगाने का रिकॉर्ड किंग ऑफ रायगढ़ यानी कि विश्वास पाटिल ने बनाया है। तो विश्वास पाटिल को भी ढेर सारी शुभकामनाएं बयान करते हैं। थँक्यू। तर याच दरम्यान आमचे रतनजी गोरपेकर यांचं आगमन झालंय, या मंचावरती सहर्ष स्वागत। तो देखिए आप तमाम दर्शक जो मैच देख रहे हैं, सुखदेव काका, पांडुरंग दादा, संते, आप देख रहे हैं मैदान के अंदर जो गेंदबाज है, क्योंकि क्रिकेट में उम्र का लिबास नहीं है, कितनी भी उम्र क्यों ना हो, जज्बा होना चाहिए खाली खेलने के लिए। और देखिए राजू पाटिल जो गेंदबाज है, आप अंदाजा लगाए इनकी उम्र कितनी होगी। 40 प्लस की टूर्नामेंट है, लेकिन मुझे नहीं लगता है 40 प्लस है, शायद 50 के ऊपर है, 55 प्लस है। लेकिन देखिए तजुर्बा, बल्लेबाजी में क्या बल्लेबाजी की थी इस बल्लेबाज ने, 10 गेंदों में 30 रन। वाह वाह, तालियां जरा इस खिलाड़ी के लिए। जगदीश पाटिल इस उम्र में भी एक खिलाड़ी 4 छक्के लगा सकता है, तो देखिए किस तरह से इन्होंने अपने उम्र में जो एंग, जब जिस तरह से वो 20 के नीचे होंगे तब क्या खेल किया होगा। तर या दरम्यान बलिराम शेठ वायले, वसारगावचे उद्योजक, आणि नरेश शेठ यांचं आगमन झालंय व्यासपीठावरती। हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत। आउटसाइड टू लेग स्टंप गेंद गई वाइड के लिए, यानी कि स्कोर देखा जाए 33 रन, 9 गेंदे 28 रन। समीकरण धीरे धीरे बदलता जा रहा है। अब यहां से 1 रन सिंगल आएगी, कारपेट का इस्तेमाल जरूर था। ऐसे में देखा जाए तो 1 रन मिली, 1 रनों के साथ स्कोर 34 रन। अब 27 रन चाहिए। 8 गेंदों का खेल महज से बचा हुआ है और 27 की दूरी है। हम आज देखेंगे एग्जीबिशन मैच यानी कि रायगढ़ बीच ठाना, लेकिन देखा जाए तो 40 प्लस ये टीमें आज खेलते हुए नजर आएगी। रेगुलर तो हमेशा देखा है, लेकिन आज 40 प्लस के लिए मौका मिला है। उठाने की कोशिश, लॉफ्टेड हिट यहां पर देखने को मिलेगा। गेंद जाएगी लॉन्ग ऑफ के ऊपर से 6 रनों के लिए, बिग हिट। थँक्यू। तर याच दरम्यान देसलेपाड्याचे सन्माननीय दिनेश शेठ यांचं आगमन झालं व्यासपीठावरती। त्यांच्याबरोबर मित्र परिवार सुद्धा आहे, शुभेच्छा देण्यासाठी आले, त्यांचं मनपूर्वक स्वागत सर। तो 13 गेंदों में 25 की पारी खेल रहा है नरेश पाटिल। और रनों की बात करें तो रन संख्या 40 रन, अभी भी 21 रन दूर हैं। और इस ओवर की आखिरी गेंद यानी कि 7 गेंदें बची और 21 रन चाहिए। ये गेंद निर्णायक हो सकती है, ये गेंद राजू पाटिल की निर्णायक हो सकती है। नरेश के लिए फिर से एक बार उसी दिशा में खेलने का प्रयास, लेकिन यहां पर अच्छी फील्डिंग, बढ़िया फील्डिंग का मुजाहरा किया, अच्छा बैकअप था राजू पाटिल का। और इसी के साथ देखा जाए तो पहले 4 ओवर का महज खेल समाप्त हो चुका है। 4 ओवर के समाप्ति के बाद 61 का पीछा करते हुए टीम बेलवली विदाउट लॉस यहां पर रन बने हैं 41। अब जीतने के लिए बची हुई गेंदें 6 है और जीतने के लिए 19 रन चाहिए। विश्वनाथ शेठ मस्कर, नारिवडी गावाचा गाजतया नाव, विश्वनाथ शेठ मस्कर। तो सम्माननीय खिड़काली के जयेंद्र पाटिल, इनका यहाँ पर आगमन हो चुका है, जिनके माध्यम से यहाँ पर लगातार 3 छक्कों के लिए जो ब्रांडेड शूज है वो दिए जाएंगे और वो 40 प्लस के लिए है। तो जयेंद्र पाटिल जी आइए, स्वागत है आपका। ये प्यार है आपका विश्वनाथ शेठ मस्कर, इनके ऊपर ये प्यार है नारिवली टीम के ऊपर। जीतने के लिए 6 गेंदे 20 रन।
अब देखा जाए तो यहाँ पर बेलवली टीम का जो 12th मैन थे हमारे रमेश पाटिल, कह रहे थे कि उनके भी 4 ओवर में 41 ही थे। अब तुम्हें 20 बनाने हैं। उन्होंने तो बनाया लेकिन आपको भी बनाने हैं। उन्होंने तो पहले बल्लेबाजी करते हुए बनाया, आपको आप चेसिंग करते हुए बनाने हैं, तो आपके पास प्रेशर जरूर होगा, लेकिन विकेट अभी तक खोया नहीं है। अब यहां पर देखा जाए तो पूरा खजाना भरा पड़ा है, लेकिन खाने के लिए कोई नहीं है। ऐसी बात अब मेरे हिसाब से मैदान के अंदर दिखाई दे रही है, क्योंकि जिस तरह से यहां पर बहुत से खिलाड़ी बाकी है आने वाले, लेकिन जीतने के लिए अब गेंदे बचे हैं 5 और रनों की जरूरत है 18। तो ऐसे में सिंगल एक ही मिलेगी। शायद दोनों बल्लेबाजों ने ठान ली है कि चाहे कुछ भी हो, पूरे के पूरे ओवर हम खेलेंगे, लेकिन मैच को जिता कर लाएंगे। जिता कर लाएंगे तो आपका निश्चित रूप में यहाँ पर जल्लोश होगा, लेकिन नहीं तो शायद ऐसा होता रहता है क्रिकेट में। क्रिकेट ऐसा खेल है। 4 गेंदे, अब 17 रनों की जरूरत है। इस बीच ये गेंद यहां से बोल्ट और इसी के साथ विकेट प्राप्त करते हुए अंतिम ओवर में ये विकेट मिला है। अब 3 गेंदे 17 रन। हेलो, तो नरेश के पारी का अंत हो चुका है। अब समीकरण बदलता हुआ नजर आ रहा है। अब 3 गेंदे बचे और जीतने के लिए 17 रन चाहिए। मानो यहाँ पर नरेश ने रन बनाए जरूर है, लेकिन साझेदारी तो बनी थी, लेकिन वो साझेदारी जिस तरह से यहाँ पर टीम को निश्चित तौर पे जिस तरह से दिलासा नहीं दे पा रही है, क्योंकि आप धीरे धीरे टारगेट यहाँ पर बढ़ रहा है। शुरुआत में ऐसा लग रहा था कि इस टारगेट को अचीव करेगी टीम बेलवली, क्योंकि एक ही ऐसे शुरुआत में जो पहले दूसरे ओवर में छक्के आए थे, लेकिन उसके बाद देखा जाए तो तीसरे ओवर में सिक्सर देखने को मिला था, लेकिन बीच में पूरी तरह से गेंदबाजों ने अच्छा यहां पर प्रयास किया। दहीसर के सम्माननीय जीवन भुईर, इनका भी यहां पर आगमन हो चुका है। स्वागत है जीवन। विश्वनाथ शेठ मस्कर इनको शुभकामनाएं देने के लिए। दीपक, लेकिन एक ही रन। और देखिए जूनी डोंबिवली टीम, कृष्णा देखा जाए तो जिस तरह से आपने साझेदारी बनाई, उस साझेदारी का कुछ काम नहीं हुआ मेरे हिसाब से, क्योंकि साझेदारी उस लिए बनाना होता है कि आपको उस टारगेट को अचीव करने के लिए आपको संघर्ष करना पड़ता है, लेकिन यहां पर संघर्ष तो किया, लेकिन जीत की तरफ नहीं पहुंच पाई बेलवली टीम। एक भी विकेट नहीं गिरा था, लेकिन देखा जाए तो दोनों बल्लेबाजों ने कोशिश तो की, लेकिन बीच बीच में आपको जो बड़े हिट खेलने थे वो नहीं हिट खेल पाए। उसी का यहाँ पर उसी की बदौलत मेरे हिसाब से इस श्रृंखला में ये टारगेट अचीव नहीं कर पाई, और इसी के साथ जूनी डोंबिवली टीम इस मैच के ऊपर हावी होती हुई बेहतरीन जीत दर्ज करते हुए टीम बेलवली के ऊपर जूनी डोंबिवली टीम को जीत की बधाई देते हैं। और इस श्रृंखला में हिस्सा लिया तो जरूर शुभकामनाएं बयान करते हैं टीम बेलवली को। थँक्यू। तर चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघ रेडी राहा, जेणेकरून आपल्याला सामना लगेचच सुरू करता येईल। गावदेवी वसार आणि त्याला फाइट करेल तो रणवीर 11 आडिवली। आज जरूर यहाँ पर राजेंद्र जी लोढ़ा, इनका भी यहाँ पर आगमन होने वाला है। इस मंच के ऊपर हम देख रहे हैं सम्माननीय प्रणोक दादा संते हैं उपस्थित इस मैच के लिए। उन्होंने 50,000 रुपए का डोनेशन, दूसरे नंबर के सेकंड प्राइज उन्होंने यहाँ पर पुरस्कृत किए हैं। उनकी बहुत बहुत शुभकामनाएं बयान करते हैं। और जरूर हमारे सम्माननीय सुखदेव काका म्हात्रे, इनका भी आगमन हो चुका है, उनका भी स्वागत करते इस मंच के ऊपर। मैन ऑफ द मैच की तरफ हम जाएंगे। राजू पाटिल 10 गेंदों में 30 रनों की नायाब पारी खेली, 1 ओवर फेंका और बेहतरीन ओवर मैं कहना चाहूंगा। आइए राजू काका। थँक्यू। तर याच दरम्यान पाहतोय आपण जो कोणताही फलंदाज 3 चेंडूवरती सरग 3 षटका टोकेल 40 प्लसचा, त्याच्यासाठी चंद्रकांत गोविंद पाटील यांच्या स्मरणार्थ जयेंद्र चंद्रकांत पाटील खिडकाळी यांच्याकडून ब्रँडेड शूज आहेत। आणि उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेतील ठरेल त्याला कूलर आहे तो जितेंद्र गोरपेकर नारिवली।
यांच्याकडून आणि मॅन ऑफ द सिरीज साठी कलर LED TV सन्माननीय परेश टक्कर यांच्या वतीने. तर राजू काका यायचं आपण नक्कीच सामनावीराचा पुरस्कार ज्या खेळाडूला त्या प्राप्त होतोय तो राजू काका. 10 चेंडू 30 धावा. पाहून घ्या, जवळून पाहून घ्या खेळाडूला. खेळामध्ये वय नसतो मित्रांनो, फक्त आत्मविश्वास असायला हवा आणि तो आहे या खेळाडूंकडे. थँक्यू सर. तर पहा किती राजू पाटील यांनी चांगले गोलंदाजी आणि फलंदाजी केल्या. तर हे सामन्याचं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्यासाठी सन्माननीय पांडुरंगजी संते साहेबांना मी इन्व्हाइट करतोय की आपल्या शुभ हस्ते. त्याचबरोबर काका आहेत क्रिकेटचे दोनाचार्य आमचे सुखदेव काका म्हात्रे देसाई यांना सुद्धा इन्व्हाइट करतोय. काय म्हणाल काका जे